सगळे मजेत ना. मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवते. हे बघा, आज आरू मस्तपैकी झोक्यात झोपलाय. आला आणि मला म्हणतो मग मला झोका बांधून दे ना, मला झोक्यात झोपायचं. आणि हे बघा मस्त त्याला इथे झोका बांधून दिलाय मस्त वगैरे. खेळायसाठी बांधला होता ॲक्च्युली हा हॉलमधला झोका आम्ही त्याच्यासाठी. पण मग तो आहे ना एकटा खेळत नाही इकडे, मी असले तेव्हाच खेळतो, नाही तर नाही खेळत. आणि आज अचानक आला मग त्याला छान अशी जोडी वगैरे करून दिलाय. आता आमचं चिमूला झोपशील ना नक्की का टाइमपास चाललाय? झोपतोय आता तू? ओके. इकडे आरूचे पप्पा त्याला झोका देत आहे मस्तपैकी, चालू आहे दोघांचं. बाय द वे चला, आज दुपारी मी ब्लॉग सुरू केला आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. एक मिनिट दाखवते. माझ्या म्हणजे लहानपणीचे जे फोटो आहे ना, आता आरू जसं दिसतं ना सेम मी तशी लहानपणी दिसायची. तर बरेचसे फोटो आहेत, त्यातले मी तुम्हाला काहीशे फोटो दाखवते माझे. तर हा बघा, हा आहे माझा फोटो आणि हा एक आहे. हे दोघे फोटो आहेत, हा आणि हा, हे दोघे फोटो आहेत माझे. त्याच्यानंतर आणखी फोटो आहे ना, हा एक फोटो आहे. आता अशी बरीचशी फोटो आहेत, पण आता ती दाखवेल तुम्हाला जसं हे होईल तसं. नंतर हा माझा एक नंतरचा फोटो आहे, हा इकडे एक आहे. तर बरीचशी फोटो आहेत अशी, पण मग ते ना कोणी पकडलेलं वगैरे वगैरे अशी बरीचशी फोटो आहेत. तर ते काही मला वाटलं नाही म्हणजे व्यवस्थित, त्याच्यामुळे ते काय दाखवत नाही. तर अजून बरेचसे अल्बम आहेत, जसं की आमचं लग्नाचं आहे. नंतर मावशींनी माझं डोहाळं जेवण केलं होतं त्याच्या घरी, त्याचंसुद्धा अल्बम आहे. तोही दाखवायला जर तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करून सांगा, मी तेही दाखवेल तुम्हाला. चला, आता असं काही पर्पज नव्हता दाखवायचं वगैरे, पण आज आहे ना असंच म्हणजे पाहता पाहता अचानक फोटो घेऊन बसले होते. आज बघायला जरा थोडं नाही का आठवण वगैरे, ते बऱ्याचशा गोष्टी आठवतात वगैरे, त्याच्यामुळे घेऊन बसले होते. तर म्हटलं चला तुम्हाला माझ्या लहानपणीचे फोटो दाखवते. आरू आता जसं आहे ना सेम माझे लहानपणीचे फोटो तसेच आहेत. आता बरेचसे फोटो आहेत, बरेचसे त्याच्यामध्ये आरू म्हणजे सेम माझ्यासारखाच दिसतो, सेम डायरेक्ट काही चेंज नाही वगैरे. तर चला, आज खूप दिवसानंतर आहे ना माझं पिल्लू आहे ना मस्तपैकी झोक्यामध्ये झोपलं होतं. खरं तर मला म्हणजे त्याची सवय मोडलेली आहे, ऑलमोस्ट मोडलेली आहे. मी आता खालीच झोपतो तो, रात्रीसुद्धा आणि दिवसासुद्धा. पण आज अचानक मनात आलं आणि मला म्हटलं की मम्मा जसं की म्हटले झोळी वगैरे बांधून द्या, असं मला म्हटलं. बांधून दिली आणि मुलगा जस्ट टाकल्या म्हणजे नाही का 2-3 मिनटं जरा वेळ गप्पा वगैरे झाल्या आमच्या, आणि लगेचच तो आहे ना झोपी गेला. तर मला हे ना त्याला कायमस्वरूपी आता सवय नाही लावायची, कारण कुठे गेलं ना की इतका प्रॉब्लेम होतो ना की तिथे झोळीच बांधावी लागते. आता गावाकडे वगैरे गेलो ना की खूप प्रॉब्लेम व्हायचा. रात्री म्हणजे एक वेळ तर लिटरली किस्सा सांगते, 2 वाजेला आम्ही त्याच्यासाठी म्हणजे रात्रीला बांधली होती झोळी. अजिबात पोरगा झोपू देत नव्हता. तर बऱ्यापैकी म्हणजे आता ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा आहे ना त्याची सवय मिटलेलीच आहे, परत लावायची नाही आहे. आजचे दिवस म्हटलं त्याच्यामुळे मी त्याला टाकलं. असं आता छान गाढ झोपलेला आहे मुलगा. आता लवकरच ती झोळीसुद्धा सोडावी लागेलच. तर बरेच दिवस झालं आमचं जे प्युरिफायर आहे ॲक्वागार्ड, ते ना क्लिनिंग माझं करायचं चालू होतं. आज नाही उद्या, आज नाही उद्या. ॲक्च्युली काय ना ते एकाकडनं एवढं हँडल होत नाही, ते उतरवायचं वगैरे, परत ते अटॅच करायचं, ते बरोबर खिळ्यांमध्ये वगैरे होत नाही एवढं एकट्याने. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये आरूच्या पप्पांची सुद्धा मदत हवी होती. तर ज्या दिवशी फ्री असतात ना त्या दिवशी मग त्यांना पूर्ण दिवसभर आराम वगैरे करायचा असतो, त्याच्यामुळे ते ह्या गोष्टींमध्ये पडतच नाही. पण आज आहे ना फुल मी मनात ठरवून घेतलेलं होतं की आपल्याला आज हे क्लिनिंग करायचंच आहे. कारण काय होतं ना, ते मला आता जवळजवळ मी तुम्हाला सांगते हे कधी क्लिनिंग केलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही इकडे या घरात राहायला आलो होतो वर्षभरापूर्वी, तेव्हा ते क्लीन केलं होतं. आणि माझं नुसतं चालू होतं आता कंटिन्यू त्याच्यात आहे ना पाणी साचलेलं राहतं, प्लास्टिकचं आहे शिवाय. तर म्हटलं थोडं क्लीन वगैरे करत राहावं. पण मग आता त्यांना सुट्टी नव्हती, आणि सुट्टी असली त्या दिवशी जसं की म्हटले आराम करायचा असतो, काम कवडीचं नाही आणि रिकाम पण चवडीचं नाही, अशा गोष्टी खूप जास्त होतात त्या दिवशी. त्याच्यामुळे आज मी सकाळपासूनच हे केलेलं होतं, म्हणजे कालपासून माझं चालू होतं की आज करायचंच आहे एनी सिच्युएशन. सो चला, तर याचे ना काही टूल्स होते आमच्याकडे ओपन वगैरे करायचे, सो ते सुद्धा बॉक्समधून काढले. आणि हा जो काय ॲक्वागार्डचा बॉक्स आहे तो मी तसंच ठेवला आहे, कारण आमचं आहे ना शिफ्टिंग वगैरे इकडे तिकडे चालूच असतं, त्याच्यामुळे मी ते टाकून नाही दिलं. त्याच्यामध्ये ते ठेवलं की सेफ राहतं असं, म्हणजे काही म्हणजे दणका वगैरे त्याला म्हणतो ना आपण ट्रॅव्हलिंगमध्ये लागत नाही, काही तुटफूट पण होत नाही. त्याच्यामुळे ते मी राहून दिलेले खोके, जसं की वॉशिंग मशीन घेतलं त्याचं सुद्धा ठेवलेलं, म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टींची मी खोके वगैरे राहून दिलेले आहेत. तर त्याच्यामध्येच आहे ना हे जे काही ॲक्वागार्डचा हा छोटा हे असतं ते ओपन करायचं असतं.
तर त्याच्यानेच आहे ना ओपन करायचं असतं ते. तर इथे ना आरूच्या पप्पांनी खूप प्रयत्न केले, अजिबात उघडत नव्हतं ते, कारण जवळजवळ वर्ष झाला तसंच लावलेलं आहे, अजिबात त्याची हालचाल वगैरे काय नाही. आणि क्लिनिंग करायची तर वरूनच करते मी, अशी पूर्ण मला त्याची क्लिनिंग करता येत नाही. पण आज ठरवलेलं होतं की पूर्णच सगळं क्लीन करायचं आहे, त्याच्यामुळे नवरोबाला पण मी तयारीतच ठेवलं होतं की सगळं आपल्याला करायचंय. तर बाकी काही असो, पण नवरोबाची मॅच काही सुटत नाही बरं का. इकडे कामही चालू होतं, तिकडे मॅच सुद्धा बघणं चालू होतं. मॅच जे आहे ना आमच्या घरात सगळ्यात प्रिय आहे सगळ्यांना. चला, त्यांचे प्रयत्न करून करून झाले, त्याच्यानंतर म्हटलं चला मी ट्राय करून बघते, झालं तर झालं. त्याच्यामुळे मी सुद्धा करायला घेतलं. पण आता नवरोबाकडनं होत नव्हतं म्हटल्यावर माझ्याकडून कुठे होणार. तर इथे ना ते उघडत नव्हतं आमच्याकडून. शेवटी नवरोबाकडनं एक इन्सिडेंट झाला, वाटलंच होतं करण्या अगोदर की काहीतरी घडेलच. तर बरोबर आहे ना, जे काय हे छोटं आहे ना त्याचं खिळ्याला अडकवायचं आहे ना, एका साईडचं तेच तुटलं. अडकवायचं जे असतं ना तेच होल नेमकं तुटलं. ते तर झालं, पण तरीही ते ओपन व्हायचं नावच घेत नव्हतं, कारण त्याच्यात आहे ना थोडं पाणी वगैरे असतं. तरीसुद्धा आम्ही ते पाणी वगैरे काढून घेतलं अगोदर, तर म्हटलं पाण्यामुळे वगैरे निघत नसेल. पण शेवटी पाणी काढलं तरी निघत नव्हतं. म्हणून मग आहे ना आम्ही दोघांनीच आहे ना डायरेक्टली मी खालून पकडलं, त्यांनी वरून असं एकदम जोर आणि प्रेशर देऊन फिरवलं, त्यावेळेस ते कुठे उघडलं जाऊन. चला, फायनली खूप जास्त मशक्कतीनंतर आहे ना आम्ही ते उघडलेलं आहे. आणि ही जी काही कॅन्डल आहे ना बघू शकता बऱ्यापैकी घाण आहे. तर आम्हाला जे काही आम्ही असेंबल केलं होतं ना, ज्यावेळेस आम्ही इकडे आलो होतो, जसं की म्हटले आलो होतो त्यावेळेस असेंबल केलं होतं, तर ते मेकॅनिक म्हणाले होते की याला आहे ना तुम्ही महिन्यातनं 15 दिवसातनं नाही, महिन्यातनं 1.5 महिन्यातनं असते क्लीन करून घेत जा. पण मग काय जसं की म्हटले झालंच नाही नंतर. आणि मग आता तिला आहे ना ठोकून आहे ना, म्हणजे असं साईडला ठोकून आहे ना थोडं त्यातली ना माती वगैरे ती ना आम्ही काढून घेतली. आता बघा एवढी काळी कॅन्डल आहे ना, लास्टमध्ये बघा ती किती क्लीन झालेली आहे. अगं माझे शोनू, उठला तू? अगं माझं पिल्लू उठला. अगं माझी गोडूनी उठली. चल इकडे. अगं माझं पिल्लू, झोप झाली गोडुलीची, झोप झाली माझ्या गोडुलीची. काय करताय पप्पा, काय करताय पप्पा? आरूला मस्त आज सकाळीच मी टिक्की वगैरे लावली होती, म्हटलं मस्त लहानपणासारखं तयार करावं. टिक्की वगैरे लावली छान. मॅच आमची काय सुटणार नाही. तर चला, जे काही छोटं प्युरिफायर होतं जे की पाणी घेतं म्हणजे टाकीतलं वगैरे, तर ते आम्ही क्लीन वगैरे करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आता जे काही मोठं प्युरिफायर आहे ते क्लीन करून घ्यायचं होतं. तर त्यातलं आहे ना पाणी आम्ही काढलेलं नव्हतं. ॲक्च्युली मी रात्री बंद केलं होतं, जे काही तिथलं स्विच आहे ते बंद केलं होतं. पण मग काय ना सकाळी यांना वाटलं काही, आता त्यांना मी काही सांगितलेलं नव्हतं, पण मग सकाळी त्यांनी ते बटन चालू केलं आणि ते पुन्हा भरलं वगैरे. त्याच्यामुळे आता ते पुन्हा आम्हाला खाली करावं लागलं, कारण काढताना वगैरे खूप जास्त हेवी होतं, त्याच्यामुळे पाणी ते पूर्ण खाली करूनच मगच काढावं लागतं ते. तर आता पाणी वगैरे इकडे काढण्यासाठी ठेवलं आहे. आणि आरू उठलाय म्हटल्यावर तो त्याची आता कारिगिरी दाखवेलच असं. आता तो सुद्धा सगळ्या गोष्टी बघतो आणि त्या पद्धतीनेच करतो. चला, आता ते प्युरिफायर खाली होतं आहे तोपर्यंत आहे ना म्हटलं आपण हे जे काही तुटलेलं यंत्र होतं ते आपण व्यवस्थित करावं, कारण आता ते व्यवस्थित केल्याशिवाय ते लागणार नव्हतं. त्याच्यामुळे मी ना फेविकिक आणलं, म्हटलं बघूयात आता जुगाड करता आला तर करू, नाही तर मग नवीनच आणल्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण मग एक जुगाड जो आहे ना, बघू आता काम होते की नाही पुढे. तर इथे ना फेविकिक लावण्याचं म्हणजे आमचं चालू होतं दोघांचं. काय ना व्यवस्थित फेविकिक वगैरे लावून दिला आमच्याकडनं, आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना साईडला त्याला सुकण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत इकडे बकेट छान भरलेली होती, पूर्ण प्युरिफायर खाली झालं होतं. तर म्हटलं त्याला उतरवून घ्यावं. आणि जसं की तुम्ही पाहताय अशा पद्धतीने त्याला खाली उतरवावं लागतं, एकाने ते मॅनेज होत नाही काढणं वगैरे. त्याच्यामुळे इकडे मी वरती किचन ओट्यावर चढले, वरून मी ते व्यवस्थित खेळांमधून काढलं आणि खालून आरूच्या पप्पांनी ते व्यवस्थित पकडून वगैरे ते खाली ठेवलं वगैरे. हेवी वगैरे आहे ते. आणि बाय द वे आमचं हे प्युरिफायरचं सांगायचं झालं तर हे आमचं ॲक्वा डी प्युरिफायर आहे. नाशिकला असताना घेतलं होतं आम्ही, कारण तिकडे खूप पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे होता पिण्याचा, त्याच्यामुळे हे घेतलं होतं.
चला, आमच्या कारीगरांनी ना त्याला ओपन वगैरे केलं आणि घाण वगैरे म्हणजे नव्हती. बरं झालं, माझं तेच होतं की म्हटलं क्लीन वगैरे करून घ्यावं. घाण वगैरे काही नव्हती. आता ओपन करताना थोडंफार ते हे झालं, पण मग त्याच्यात आहे ना घाण वगैरे काहीच नव्हती, पूर्ण क्लीन होतं. तरी पण म्हटलं थोडंसं आहे ना आता त्याला क्लीन करून घेते पाण्याने. नॉर्मल पाण्याने त्याला वॉश करून घेतलं. साबण वगैरे मी तिथे काही लावलं नाही. बाकी चिकट वगैरे काहीही नव्हतं आतून. आता एवढं वर्ष झालं ओपन केलेलं नव्हतं, तरीसुद्धा ते काही चिकट वगैरे काहीच नव्हतं आतून. एकदम व्यवस्थित क्लीन वगैरे होतं. तर तरी पण आपल्याला एक मनात शंकाच असते नाही का, आता आपण रोज पाण्याचा वगैरे हंडा भरतो तर तो 2 दिवसांनी असं चिकटायला लागतं ते नाही का, असं थोडंफार म्हणजे असं क्षार वगैरे यायला लागतात नॉर्मल, जसं की तुम्ही पाहिलं असेल. आता ते नळाचं असल्यामुळे मला माहीत नाही. आता मी सिन्नरला असताना नळाचं भरायची तर त्यावेळेस व्हायचं ते. तर मग माझं तेच होतं की म्हटलं असेल वगैरे, आता भरपूर दिवस झाले. पण मग क्लीन केलं तर खरंच काही नव्हतं, पूर्ण क्लीन होतं ते. तरी पण मी ना एक पाण्याचं याच्याने ना धुवून घेतलं. त्याच्यात पण आहे ना आरूचं खूप जास्त लुडबुड चालू होती, मम्मा हे काय ते काय. त्याच्यामुळे त्याला किचनवर घेतलं आणि त्याने सुद्धा व्यवस्थित सगळं पाहिलं वगैरे. आणि मग प्रश्न तर त्याची सारखी चालूच होती. चला, प्युरिफायरचं खालचं जे वॉटर टँक होतं ते मी आता व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं आणि यांनी ना ते पुन्हा असेंबल करून घेतलंय. त्याच्यानंतर वरचं जे काय होतं जिथे की सगळं मशीनचं हे असतं प्युरिफायरचं, तर ते सुद्धा मला ओपन करून बघायचं होतं. शंका होती काही कॉकरोच वगैरे आहेत का, कारण तिथे थोडं असं नाही का लपण्या टाईप जागा वगैरे असते, त्याच्यामुळे शंका होती आहे का वगैरे. पण तिथं काहीच नव्हतं, सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे आहे. मस्त भारी वाटलं खरंच हे बघून, मला वाटलं नव्हतं. आणि क्लीन वगैरे होतं, त्याच्यामुळे तिथे आम्ही काही म्हणजे जास्त छेडछाड केली नाही. जसे तसं थोडंफार क्लीन केलं आणि जसंच्या तसं ते जे काय त्याचं असेंबल करून दिलेलं आणि पुन्हा मशीन जे आहे ना त्याच्या जागेवर आम्ही वरती लावून दिलं. चला, आता सगळे क्लिनिंग वगैरे करून आहे ना जे मेन प्युरिफायर होतं ना ते लावून दिलं. त्याच्यानंतर नवरोबाने ना पुन्हा जे काही वॉटर टँकमधलं जे काही पाणी प्युरिफायरमध्ये म्हणजे जे काही छोटं तुम्ही बघताय समोर त्याच्यामध्ये जातं. कॅन्डल वगैरे टाकलेली असते, जी काही क्लीन करतायत त्याला कॅन्डल म्हणतात. तर ती कॅन्डल बघू शकता, अगोदर किती काळी होती, आता क्लीन वगैरे करून घेतली आणि किती म्हणजे अशी व्हाईट दिसायला लागली. तर त्यांनी ना जे काही झाकण होतं ते सुद्धा क्लीन करून घेतलं. आता ते ना ज्यावेळेस लावलेलं असतं ना तिथे भिंतीला, तर ते व्यवस्थित एवढं क्लीन करता येत नाही, असं वायरीला वगैरे धक्का लागायची भीती वाटते. त्याच्यामुळे नॉर्मल माझं चालू असतं, पण ते काढलेलं होतं त्याच्यामुळे यांनी ते क्लीन वगैरे करून घेतलं व्यवस्थित. पुन्हा तुम्हाला ना याच्यामध्ये मला एक सांगायचं होतं, आता आपण कुठलंही जर असं करायला घेतलं ना तर मार्किंग करून ठेवायची की आता आम्हाला ते आम्ही ज्यावेळेस नाशिकहून निघालो त्यावेळेस आम्ही घरीच हे ओपन वगैरे केलं होतं. आम्हीच सगळी त्याची पॅकिंग वगैरे केली होती. आता मेकॅनिक वगैरे काही बोलवलं नव्हतं आम्ही, तर आम्ही त्यावेळेस ना सगळं मार्किंग करून ठेवली होती की कुठली वायर आम्ही कुठून काढली आहे, म्हणजे त्याचे ए पॉईंट बी पॉईंट असं सगळं आम्ही ना व्यवस्थित त्याला देऊन ठेवलं होतं, म्हणजे आम्हाला असेंबल करायला आहे ना काही प्रॉब्लेम आले नाही. मेकॅनिक कशासाठी बोलवावं लागला होता, तर त्यावेळेस कॅन्डल पण आमची नवीन टाकायची होती आणि या घरात आहे ना थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आला होता आम्हाला, इलेक्ट्रिकचं काहीतरी समथिंग झालं होतं, ते का होल करायचं असं काहीतरी झालं होतं. त्यावेळेस आम्ही मेकॅनिक बोलवलं होतं, नाहीतर असेंबल आम्ही ते ऑलमोस्ट केलेलं होतं. तर असं काहीच झालं होतं आणि मग सांगायचं एकच होतं की मार्किंग करून ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की कुठे काय आपण वायर काढली होती आणि कुठे काय लावायची आहे. आता फायनली ना सगळा सेटअप झालेला आहे आणि मनाला खूप शांती वाटते की सगळं क्लीन झालेलं आहे. आता जो काही प्युरिफायरचा वॉटर टँक आहे तो सुद्धा भरतोय, मस्त व्यवस्थित सगळं झालेलं आणि काही प्रॉब्लेम नाही आला. फक्त एकच प्रॉब्लेम होता की ते म्हणजे नाही का ते तुटलं होतं लावायचं, पण ठीक आहे आता ते पण जुगाडणे वगैरे झालेलं आहे, चिटकलं वगैरे, भारी वाटलं. मग पाहिजे नाही तो ते म्हणतोय टँकर मधलं जे समोर टँकर. चला, आता आलो तर आम्ही CNG भरण्यासाठी. सकाळीच यायचं होतं, पण मग काय ना सकाळी माझं स्वयंपाक या त्या गोष्टींमध्ये काही येणंच झालं नाही, त्याच्यामुळे आता मेसेज पडला आणि लगेच मग आलो होतो भरण्यासाठी. गर्दी खूप जास्त, नेहमी CNGच्या पंपावर गर्दी असते तसं CNGसाठी. स्वतः रांगेत वगैरे थांबलोय. आमचं इकडे काहीतरी टाइमपास चालू आहे मस्त आपला. चला, फायनली CNG वगैरे भरून आलो आणि तुम्ही पाहिलंच किती गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. त्याच्यानंतर ना घरी आलो, मी लागले होते स्वयंपाकाला आणि हे आणि आरू गेले होते दूध घेण्यासाठी. तिथे दिसला होता JCB, आरूचं तर फार आवडीचं, त्याच्यामुळे पप्पांनी जरा वेळ त्याला बसवलं, एन्जॉय वगैरे केला आरूने भरपूर सारं. आणि त्याच्यानंतर मग घरी वगैरे आले, जेवण वगैरे झाले. आणि चला मंडळी, असं काहीचा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.